उपाशी राहिलीस हे जर का तुझ्या मम्मीला कळलं ना तर तिला वाईट वाटेल की नाही? वाटू दे, मम्मा आल्याशिवाय मी नाही जेवणार. कार्तिकी अगं कुठे आहेस तू? जिथे असशील तिथून लवकर ये. या मुलीनं जीव अर्धा केलाय ग तुझ्यासाठी. बघतेस ना तिची अवस्था. तुझ्या काळजीनं घोर लागून राहिलं. ये बाई लवकर. दादा तुम्ही माफ करा, मला वाटलं दंगलखोर मला मारायला येतात म्हणून मी तुमच्यावर हात उगारला. मलाही तसंच काहीच वाटलं. ते काय चाललंय शहरात कोणाच ठाऊक. जाळपोळ चालली. अरे तिकडे तर अक्षरशः कापतायत एकमेकांना. मग तुम्ही कंपनीच्या बाहेर का निघालात? तिथेच थांबायचं ना. अरे निघताना वाटलं नव्हतं प्रकरण एवढं चिघळेल म्हणून. काय होणार आहे कोणाच ठाऊक. त्याच भीतीने कधीपासून इथे लपून बसलोय. दंगलखोरांच्या हातून कसा बसा वाचलोय दादा. बरं झालं तुम्ही इथे आलात. वेळेवर घरी गेलं असतं तर बरं झालं असतं. घरचेही काळजीत असतील. मग तुम्ही फोन करून कळवा की तुम्ही ठीक आहात म्हणून. अरे फोन असता तर तेही गेलं असतं. मगाशी धक्काबुक्कीत फोन पडला, तुटला. काय सांगू तुला. पण मला असं वाटतंय सिच्युएशन जरा पोलिसांच्या अंडर कंट्रोल आहे. सगळीकडे जरा शांतता वाटते नाही? वाटतंय खरं, पण काही भरवसा नाहीये. हो ना, पण तरी मला वाटतं आपण दोघांनी एखादी सेफ जागा शोधली पाहिजे. आपण असं करूया, माझं घर जवळच आहे, आपण तिथे जाऊया. ठीक आहे चल. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रोड, लक्ष्मी रोड, तुळशीबाग तसेच सदाशिव पेठेच्या काही भागांमध्ये अजूनही तणावाचे वातावरण आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार सुमारे 70 माणसं जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच मृतांची संख्या 7 आहे. आता परिस्थिती नियंत्रणाखाली आल्याचे पोलीसही सांगत आहेत. भर रस्त्यात 3 लोकांना जिवंत जाळल्याची घटना आपण पाहणार आहोत. ब्रेक घेण्यापूर्वी त्याची काही क्षणचित्रे. काय चाललंय हे? सई, जरा तुझ्या काकाला परत फोन लावून बघ ना. आला कसं नाही अजून? हो मी लावते. मोठे बघते मी. पद्मनाभ कुलकर्णी इथेच राहतात? हो, इथेच राहतो. माझा मुलगा आहे. आम्हाला शर्ट आणि कार्ड मिळालंय. कार्डवर ते नाव आणि पत्ता लिहिलंय. हा शर्ट त्यांचाच आहे का बघा. हो, शर्ट तर बहुतेक त्याचाच आहे. ते
कार्डही बघा ताई. हो, कार्डही त्याचंच आहे. काय झालं इन्स्पेक्टर? सर काही प्रॉब्लेम झालाय का? हे बघा, आय एम सॉरी टू से, ह्या दंगलीत त्यांचा जळून मृत्यू झालाय. नाही, हे होऊच शकत नाही. पद्मनाभला असं होऊ शकत नाही. त्याला असं होत कसं चालेल इन्स्पेक्टर? तुमचा काहीतरी गोंधळ झाला. हा शर्ट त्याचा नाही, घेऊन टाका. मॅडम, हे कार्ड त्यांच्या शर्टामध्ये होतं. ते चुकून तुम्हाला सापडलं असेल, त्याच्या हातून कुठेतरी पडलं असेल. पद्मनाभला काही होणार नाही. हा निरोप कोणा दुसऱ्यासाठी आहे. तुम्ही जा इथून, निघा इथून. हे बघा मॅडम, या दोन्ही वस्तू आम्हाला डेड बॉडी जवळ मिळाल्या. बॉडी खूपच जळाली. बॉडीचं पोस्टमॉर्टम झाल्यावर आम्ही बॉडी ताब्यात देऊ शकतो. ठीक आहे. मोठी आई सावरकर. मोठी आई. काय झालं रे देवा? माझं पद्मनाभ तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. नाही जाऊ शकत रे सोडून तू आम्हाला. मोठी आई. भाऊजी, आता तुम्हाला बरं वाटत असेल ना तर तुम्ही माळ्यावरती जाऊन आराम करा थोडा. मी पण निघते आता. ताई अहो, हे काय? बाहेरचं वातावरण किती तंग आहे. हे पहा, जोपर्यंत बाहेरची परिस्थिती निवळत नाही ना तोपर्यंत तुम्ही जाऊ नका. अहो, माझी वाट बघून माझ्या मुलीची आणि आईची काय अवस्था झाली असेल देवच जाणे. मला खूप काळजी वाटते हो त्यांची. आज दिवसभर झालं बाहेर आहे मी. घरी एक साधा फोन करून नाही कळवता आलं मला. आईंना जरी कळवता आलं असतं ना मला तरी खूप झालं असतं. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल सारा. खूप प्रेम करताना त्या दोघींवर. त्यांच्याशिवाय मी राहूच शकत नाही. सारा तर माझा जीव की प्राण आहे. मी जे काही करते फक्त तिच्यासाठी. माणसाला जगायला उद्देश लागतो, नाहीतर ते जगणं फक्त जगणंच होतं, निरर्थक. सारा माझ्या जगण्याला अर्थपूर्ण बनवते. माझ्या प्रत्येक श्वासाला अर्थ देते. आता तर मी स्वतःचा विचार तिच्याशिवाय करूच शकत नाही. खरंच भाग्यवान आहे तुमची मुलगी. तिला तुमच्यासारखी आई मिळाली. भाग्यवान तर मी आहे. देवाने मला सारासारखी मुलगी दिली आणि आईंसारखी आई. त्यांच्याकडे पाहून कळतं की घराचा आधार कसा असावा. सोज्वळ, समजूतदार. त्यांच्या रागातही एक प्रकारचं प्रेम दिसतं. घरातल्या नोकरापासून ते स्वतःच्या मुलापर्यंत सर्वांसाठी सारखीच तळमळ वाटते त्यांना. सर्वांची काळजी इतक्या मायेने घेत. माझ्या काळजीने आईंची काय अवस्था झाली असेल. ही दंगल केव्हा शांत होते आणि मी केव्हा घरी पोचते असं झालंय मला. सावळ्या, सगळं लवकर थांबव रे.
सई, हॅलो. सई बेटा, एनी प्रॉब्लेम? एवढ्या रात्री फोन केला, काय झालंय बेटा? बाबा सई बेटा, आर यू ओके? का रडतेस तू? काय झालंय? तिथे कोणी तुला काही बोललं का? तुला त्रास होतोय का? व्हॉट्स द मॅटर बेटा? काय झालंय? बाबा बाबा एक वाईट बातमी आहे. हे बघ, एक मिनिट, तू रडू नकोस. काय झालंय ते मला नीट समजून सांग. हे बघ, काय आहे, काय घडलंय तिकडे मला नीट समजून सांग, कारण तू जर सांगितलं नाहीस तर मला कळणार कसं? बाबा पद्मनाभ काका इज नो मोर. बाबा माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की माझा पद्मनाभ काका. सई, बाळ सांभाळ स्वतःला. अजिबात त्रास करून घेऊ नकोस, कळलं? बाबा काका तुझ्या बाबतीत कितीही वाईट असला ना तरी तो खूप चांगला होता रे. माझ्यावर खूप प्रेम होतं त्याचं. माझं किती लाड करायचा तो. तुझी कमी मला भासू नये म्हणून खूप मनापासून प्रयत्न केले त्याने. आणि हे काय होऊन बसलं, असं व्हायला नको होतं. बाबा मोठी आई तर रडून रडून वेडी झालीये. तिला सावरणं मला खूप कठीण जाते अहो. तिने जे कमावलंय ना त्याची साधी कल्पनाही नाही करू शकत आहे हो मी. तिच्या आयुष्यभराचा आधारच केलाय. बाबा अहो ऐन सणाच्या दिवशी काय बातमी आली ही, मला खरंच कळत नाही मी कसं सावरू सगळ्यांना. आई ही परस्पर मार्केटमध्ये तिच्या मैत्रिणीकडे गेलीये आणि आजोबा काव्य वाचनाच्या कार्यक्रमाला गेलेत, पण अजून त्यांचा पत्ता नाहीये. बाबा त्यांना अजूनही माहिती नाहीये. त्यांना हे सगळं कळलं तर त्यांच्यावर आभार कोसेल बाबा. सई, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सांभाळ स्वतःला. मला पण खूप दुःख झालंय ग. बाबा मी फोन ठेवते, मोठ्या आईकडे बघायला हवं. मी नंतर करते. हा कोण आहे? अगं मीच आहे. दार उघड लवकर. काय हो, कधीचे गेलेलात? किती वेळ लावलात? उगाच आमच्या जीवाला घोर बघा. अगं दंगलीत अडकलेलो बघ, गाडीपर्यंत सुद्धा पोहोचू शकलो नाही. आई साहेब बाहेर परिस्थिती इतकी खराब आहे की बोलून सोय नाही. अहो दादा, तुम्ही बाहेर काय करता? आतमध्ये या. आणि तू अशी बघत काय बसतेस? पाणी घेऊन ये लवकर. हो. देवाची कृपा म्हणून वाचलो बाईसाहेब, नाहीतर आज काही खरं नव्हतं. अहो लोक वेड्यासारखं वागतायत. मारामारी, जाळाजाळ, फोडाफोडी, काय काय करतायत. घ्या पाणी घ्या. घ्या ना दादा. बरं चहा टाकू की जेवणार आहात तुम्ही?
सगळं स्वयंपाक झालाय. अगं अगोदर चहाच टाक. दादा बसा ना. नाही नको, मी निघतो. दादा असं काय करता? बाहेर काय परिस्थिती आहे बघितली ना तुम्ही? मला घरी गेलं पाहिजे, थांबता येणार नाही. दादा असं करू नका. तुम्हाला घरच्यांची काळजी आहे हे आम्ही समजू शकतो, पण स्वतःच्या जीवाचं पण बघा. मला गेलंच पाहिजे. प्लीज, मी माझी काळजी घेऊ शकतो. प्लीज थांबा. बाहेर वातावरण खूप खराब आहे. वातावरण कुठे कसं आहे हे चांगलंच ठाऊक आहे. हे मला कोणी सांगायची गरज नाहीये, कळतं मला. तुमचे घरचे काळजी करत असते, निदान त्यांच्यासाठी तरी थांब. त्यांच्यासाठीच जायचंय मला. एवढी रिस्क घेऊन घरी पोहोचण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुमच्या घरच्यांसाठी तुम्ही सुखरूप असणं जास्त महत्वाचं आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. प्लीज थांबा. ताईसाहेब बरोबर बोलतायत दादा. आपण पाहिलं लोक कसे पिसाळले आहेत ते. अहो एकमेकांना किड्या मुंग्यांसारखे मारतायत. आपल्यासाठी नाही, आपल्यांसाठी तरी थांबा. कोणाच ठाऊक या आपल्यांची अवस्था काय झाली ते.